संडासात मोबाईल घेऊन बसतो, संडासात निर्लज्जपणाचा कळस, संडासात बसतो तिथनं मित्राला शुभ सकाळ पाठवतो. संडासात मेस मध्ये काय तुला स्पेशल ट्रीटमेंट आहे का? चंदन खायला देतात का तुला? आम्ही 4-4 वेळेला फ्लश करतो तरी वास येतो, तुला तिथून शुभ सकाळ सुचतो कारट्या. आई बाप तिथं पैसा काय काय कण कण करून तुला इकडं पाठवतो आणि तू संडासातनं शुभ सकाळ. बर ज्या कारट्याला अवलादीला पाठवताय ती अवलाद दुसऱ्या संडासात बिल्डिंग मध्ये असते, तिथं त्याला आवाज येतोय टुई. पहिल्यांदा कळत नाही ऍपल मधून आवाज आला का इकडून आवाज आला. परत ऍपल मधली लाईट दिसते, हा मित्रानं शुभ सकाळ पाठवलाय. मग ते पण त्याला पाठवतंय शुभ सकाळ आणि खाली लिहितंय काय करतोयस. ते कशाला सांगल? भोंगळा बसलोय 30 ग्रॅम झालाय, 70 ग्रॅम बाकी आहे. ती अवलाद सांगताय नाश्ता चाललाय. पैतांना हाणलं पाहिजे का तुला? ही अवलाद कॉलेजला लेक्चरला बसलं दिवसभर 2-2 मिनिटाला मोबाईल काढायचा, अजून कसा मेसेज आला नाही, अजून कसा आला नाही, मी काल रात्रीच पाठवला होता. ती मेली, तुझा मेसेज ऐकून वटवागळा मेली. काय चाललंय? 9वीची पोरं, 9वीची पोरं, कॉलेजची पोरं एक वेळ बरी, 9वीची पोरं तिच्याकडे बघायचं नाही. ती माझा आयटम आहे. आयटम माझी आहे, मी तिला प्रपोज करणार आहे. आणि या गाण्याची चड्डी खाली येते, आपली अंडरपॅन्ट याला बा घेऊन देतो. या साल्याला ऑगस्टमध्ये अंडरपॅन्टा घेऊन दिल्या नाहीत, भोंगळ जात होतं. आणि हे तिला म्हणतोय तुझ्यासाठी चंद्र तोडून आणेन. हॉस्टेल मधला भिंतीचा बल घालायला येत नाही कारट्याला, आणि हिला सांगतोय तुझ्यासाठी चंद्र तोडेन. तेव्हा शिट्टी वाजली, बरोबर योग्य ठिकाणी वाजवली बघ त्याला. हे असलं गाणे हागर. एकदा कमोड बिघडलं होतं म्हणून रात्रीचा हागाय बसलो होतं बाहेर, कुत्र मागं लागले न धुता पळून आलं हॉस्टेलमध्ये. आणि हे गाण्यात ही गाण्यात ही चिंगी तर महाराष्ट्रातली ईडी झाल्या. लाईट गेली की चादर वर आणि माझं सोनगण माझं पिल्लू ग. हागराय तुझं पिल्लू हागर. तुझ्या पिल्ल्याला अंडरपॅन्टा बाप पाठवतो. या एक तर नालायक एवढं कार्ट होतं, रत्नागिरीला गेलो होतो. ऐका, जरा ऐका. वेळ झालाय का? कंटाळा आलाय का? नाही नाही, तू बोंबलून पड इथं, मगच आम्ही जाणार. ऐका जरा नीट ऐका. जरा ऐका. एकाला मी काय सांगितलं? पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महीयेतम एव पुनर्लभ्यते न जीवन पुन्हा पुन्हा न शरीरम पुन्हा पुन्हा. आयुष्यात सगळ्या गोष्टींना वन्स मोर आहे, या आयुष्याला वन्स मोर नाही. अजिबात परत आयुष्य मिळत नाही. आणि हे शरीर तर नाहीच नाही. आणि या आयुष्यामध्ये ही युवावस्था, कधी तर भगतसिंग वाचा, भगतसिंगांनी लिहिलेली युवावस्था कधी तर वाचा. युवावस्था म्हणजे काय आहे? वसंत ऋतूसारखी युवावस्था आहे. प्रेम म्हणजे युवावस्था आहे. आणि हीच युवावस्था आम्ही नासवल्या. गांजा पिताय, सिगरेट वळताय, मावा खाताय, गाडी घेताय, ही इकडे बाजूला ठेवताय, आता पोरगी समोरून गोल फिरताय. युवावस्था नासवली. आणि मित्रांनी सांगते आपल्याकडे बघत्या, तुझ्याकडे बघत नाही. दुःखार किती सुंदर आहे हे नजरेत ती भरवत्या. अजिबात नाही. एकाला सांगितलं हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळणार नाही म्हणलं मॅडम. बरं का? बघा कार्टी किती नालायक आहेत आपले. हे आयुष्य म्हणलं परत मिळणार नाही, भरभरून जगायचं म्हणलं. आणि ती रडलं. व्याख्यान संपल्यावर माझ्याकडे आलं. नशीब तिनं व्याख्यान संपल्यावर मला विचारलं, व्याख्यानात विचारलं नाही, नाहीतर मी मेलच असतो. मला म्हणतोय साहेब तुम्ही म्हणाला हे आयुष्य परत नाही. म्हणलं अगदी बरोबर आहे. भरभरून जगायचं म्हणलं अगदी बरोबर आहे. म्हणला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. म्हणलं अगदी बरोबर आहे. मग मला म्हणते मग
ते जरा गोव्याला गेलं पाहिजे, तिकडे लय स्वस्त मिळते म्हणला, जरा पिली पाहिजे म्हणला, जरा झुका मारला पाहिजे म्हणला. परत एकदा आयुष्य गेल्यावर काय परत कसं काय म्हणला. देव म्हणाल एवढी गोव्यात स्वस्त ठेवली होती, त्याच्यावर टॅक्स नव्हते, तिथं 200ला मिळणारे तिथं 20ला ठेवली होती कुत्र्या, आणि तू तिथं गोव्यात गेलायस नुसता चहा पिऊन आलायस म्हणला. तिथं गेल्यावर माझं पाय लटलटलं रे. मी म्हटलं अगदी खरं, तिकडे म्हटलं माझ्या लेकरा. हे बघ म्हटलं गावठी भाषेत सांगू का म्हणलं शहरात शिकतोय सभ्य भाषेत सांगू म्हणला. मागापासून ऐकलंय म्हणला, जरा सभ्य भाषेतच सांगा, तुमची भीती वाटते म्हणलं. म्हणलं हे बघ म्हणलं आयुष्य परत परत मिळणार आहे का म्हणलं. नाही म्हणलं, प्रत्येक गोष्टीची चव घेतलीच पाहिजे म्हणलं. 2 वर्षाच्या पोराची शी कशी लागते म्हणलं. शहरी भाषेत शी म्हणतो, माझ्या भाषेत गु म्हणतोय म्हणलं मी. त्या 2 वर्षाच्या पोराचा गु पण घरात सापून बघ म्हणलं. परत आयुष्य मिळणार आहे का म्हणलं, ते कसं आहे काय आहे ते नको का म्हणलं. उद्या देव म्हणाल का घरात 4-4 पोरं होती तू चाकला नाही, आणि एकदा म्हणलं त्याचं पचायला लागलं की 7-8 वर्षाच्या पोराचं सोडायचं नाही म्हणलं, ते पण आणायचं म्हणलं. ते एकदा पचलं की स्वतःच कशाला टाकून द्यायचं म्हणलं. ते काय उगाच तयार होतंय का. एवढं खायचं, 14 तास वाट बघायची, पाठीवर खायचं तेव्हा वाटीवर मिळतंय म्हणलं, ते तर कशाला म्हणलं. आणि ते पचायला लागलं की घरोघरी भांडं घेऊनच फिरायचं म्हणलं. त्या ह्याच्यात औलाद हरकतलेले स्टेटस ठेवतंय स्टेटस, आणि रडतंय रात्री का रे. सगळ्या हॉस्टेलने बघितला, मग तिनं नाही बघितला. अरे आवला पोरानं ऐका,